पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी राज सुवेंदू यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. पंतप्रधान मोदी त्याचबरोबर अमित शाह यांच्यासह महायुतीमधले तिन्ही नेत्यांची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती. थलपती विजय यांच्या शपथविधीला ब्रेक. एएमएमके आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगनं पाठिंबा देण्याचं नाकारल्यामुळे गोंधळ. टीव्हीकेच्या सत्ता स्थापनेचा पेच वाढला. तामिळनाडूमध्ये काँग्रेसनं टीव्हीकेला पाठिंबा दिल्यामुळे इंडिया आघाडीला तडे. संसदेमध्ये काँग्रेससोबत न बसण्याचा डीएमकेचा निर्णय. संसदेमधील आसन व्यवस्था बदलण्याची मागणी. महायुतीकडून समन्वय समितीमध्ये मोठे बदल. सरकारमधील समन्वयासाठी आता मंत्र्यांची समिती. प्रदेशाध्यक्षांऐवजी आता मंत्री काम पाहणार. विश्वसनीय सूत्रांची झी 24 तासला माहिती. आळंदीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक. पिस्तूल दाखवत धमकी देऊन जीवे मारण्याचा लवांडे यांचा आरोप. पुणे, नाशिक आणि धुळ्यामध्ये सीएनजी महागला. सीएनजी प्रति किलो ₹1.5 महाग. मध्यरात्रीपासून नवे दर लागू. रिक्षाचं भाडंही वाढण्याची शक्यता. होर्मुझच्या कोंडीमुळे कच्च्या तेलाचे दर $200 जाण्याचा धोका. सामुद्रधुनी बंद राहिल्यास जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता. तर देशात पेट्रोल आणि डिझेल दराचा भडका उडण्याची शक्यता. 10वीच्या निकालामध्ये मराठीचा टक्का घसरला. 94,000 विद्यार्थी मातृभाषेतच नापास. मराठी विषयाच्या अध्यापन पद्धतीमध्ये आमूलाग्र बदलाची गरज असल्याचं तज्ज्ञांचं मत. अष्टविनायकांपैकी मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक मंदिर महिनाभर बंद असणार. उद्यापासून 9 जूनपर्यंत दर्शनासाठी मंदिर बंद. संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय. लेफ्टनंट जनरल राजा सुब्रमण्यम होणार देशाचे नवे सीडीएस. विद्यमान सीडीएस अनिल चौहान 30 मेला निवृत्त होणार. संरक्षण व्यवहार विभागाच्या सचिवांची जबाबदारीही सांभाळणार.